नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा जेव्हा आता भेटायला आलेली आहे, म्हणजे त्या बाईने फोन करून ऊर्जाला बोलवले आणि ऊर्जाला सांगितले की तू जर माझ्या मदतीला आली नाहीस तर मी आणि माझी सोनाली रेल्वे खाली जाऊन जीव देऊ, कारण माझी मुलगी जगणार नाहीये हे मला माहिती आहे आणि आत्ता तिची अवस्था वाईट आहे, पण तुम्हाला कोणालाच काही पडलेलं नाही. म्हणजे एखादी बाई अशा प्रकारे टॉर्चर करते तरीही ऊर्जाला कळत नाहीये की काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, कारण एकाच जागी का भेटली जाते ती, यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे ऊर्जाला शोधायचंच नाहीये. ऊर्जाला फक्त लोकांच्या मदतीला धावून जाणं एवढ्याच गोष्टी कळत असतात. पण या सगळ्याचा परिणाम ऊर्जावरती काय झालाय, तर ऊर्जाच्या बाबतीत अशी गोष्ट घडली ती म्हणजेच ऊर्जा त्या बाईच्या मदतीसाठी धावून गेली. पण घडलं असं की इकडे सेशनला यायला तिला उशीर होतोय आणि ज्या क्षणी ऊर्जा फोन करत असते ती म्हणते की मी घरी फोन करून कळवते, आणि नेमकं त्याच वेळेस आता ऊर्जा जेव्हा फोन करणार आहे त्यावेळेसच इकडे सोनालीला चक्कर येते आणि सोनालीला चक्कर येऊन ती खाली कोसळते आणि त्यावेळेस ऊर्जाचा फोन तसाच चालू राहतो. ऊर्जाने फोन लावलेला असतो शौर्यला, पण त्याचा काहीच उपयोग होत नाहीये आणि इकडे ऊर्जा मात्र मदतीला धावून येते. आता ऊर्जाला कळत नाहीये की काय झालंय. आता या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, नक्की ऊर्जा तिथे कशी पोचली, हर्षवर्धनचा काय डाव आहे, शौर्याने हर्षवर्धनवर शंका का उपस्थित केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा तीर्थाच्या रूम मध्ये आलेली असते. सगळी तयारी तिने करून घेतलेली असते. तीर्थाला काय हवं नको ह्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या असतात आणि एवढंही सांगितलेलं असतं की हे बघ तीर्था, सकाळी उठलं की सगळी रूम व्यवस्थित आवरायची आणि त्याचबरोबर सगळे पडदे खिडक्या सगळं उघडं ठेवायचं, म्हणजे सकाळची फ्रेश हवा ही रूम मध्ये आली पाहिजे, असं ऊर्जाने तिला सांगितलेलं असतं. आता तीर्था पण एवढी काही लहान नाहीये की जिची सगळी कामं ऊर्जाने करून दिली पाहिजेत. ऊर्जापेक्षा थोडीशी लहान असेल, पण ऊर्जानेच हे सगळं केलं पाहिजे असा ऊर्जाच्या सासूबाईंचा हट्ट. आता विजया आणि आजी दोघेही रूम मध्ये आलेले असतात आणि तेव्हा तीर्था म्हणत असते की खरंच ऊर्जाविनी, तू खूप छान रूम आवरलेली आहे आणि आता खरंच फ्रेश वाटतंय. त्यावरती विजया म्हणते बरोबर आहे, आता रूम आवरली तर हिचं कौतुक केलं पाहिजे ना, कौतुक सोहळाच केला पाहिजे. तेव्हा आजी तिला म्हणते की काय ग विजया, प्रत्येक वेळेस तुला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये खोडा घालायची सवयच आहे का भांडण उकरूनच काढायचं असतं तुला, कारण ती आवरतीये, ती एवढं सगळं मनापासून करते तरीही तुला तिच्याबद्दल काहीच नाही वाटत आहे. तुझ्या मनात फक्त एवढंच चालू आहे की ऊर्जा वाईट कशी आहे, तिचं कौतुक करायचं म्हणलं की तुझं तोंड नाही उघडत, इतर वेळी कसं उघडतं. तेवढ्यातच ऊर्जा समजून सांगत असते हे बघ तीर्था, डॉक्टर येणार आहेत, ते काउन्सिलिंग करणार आहेत. तेव्हा तीर्था विचारत असते की डॉक्टर नक्की काय प्रश्न विचारतील, म्हणजे खूप पर्सनल नाहीत ना विचारणार. तेव्हा ऊर्जाचा फोन वाजतो. ऊर्जा म्हणते कोणाचा फोन असेल बरं, म्हणून ऊर्जा बाजूला ठेवून देते. मग ती तीर्थाला सांगू लागते की अगं काळजी करू नकोस, कसं असतं माहितीये का, डॉक्टर विचारणार आहेत हे सगळं मला माहिती आहे, पण एक महत्वाची गोष्ट, तुला जे कम्फर्टेबल वाटेल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं तू द्यायची, असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात नेमकं त्याच वेळेस आता ऊर्जाला वाटतं की कदाचित त्या बाईचा फोन असेल, सुनीताताईंचा, असं म्हणत ऊर्जाने फोन उचलायला घेतलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा फोन उचलते आणि बरोबर त्याच बाईचा फोन आलेला असतो. ऊर्जाच्या लक्षात येतं की म्हणजे काय गोंधळ झालेला आहे याची कल्पना ऊर्जेच्या लक्षात आलेली असते. तर इकडे त्या बाई म्हणत असतात की हे बघा कसं आहे, तुम्ही काय करताय आणि कसं करताय हे मला माहित नाहीये, पण तुम्ही पण आमच्या मदतीला येणार नसाल तर माझी मुलगी आणि मी जीव देईल, कारण माझ्या मुलगीची अवस्था इतकी वाईट झाली की त्याच्याशी कोणाला काही पडलेलंच नाहीये. आता तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही वाटत नसेल तर नक्कीच मला आणि माझ्या मुलीला जीव द्याव्याच लागणार आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते अहो काय चाललंय तुमचं, हे सगळं काय बोलताय तुम्ही, एकदा कळू तरी द्या मला काय झालंय ते, असं ऊर्जा विचारत असते. तेव्हा त्या म्हणतात की ती चहाची टपरी आहे ना, तिथं थांबले मी माझ्या मुलीला घेऊन, तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे, तिला उपचारांची गरज आहे, पण मी तिला घेऊन जाऊ शकत नाहीये एकटी, असं म्हणत तिने ऊर्जाला फोन केलेला असतो. आता प्रेक्षकांना ऊर्जा वकील आहे. आता ऊर्जाला या गोष्टींसाठी फोन करून उपयोग काय आहे, त्या बाईने स्वतः हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे,
पण नाही, इथे तिने असं काय केलंय की ऊर्जाला फोन केलाय आणि ऊर्जाला धमकी दिली, म्हणजे तुम्ही आता आमच्या मदतीला आला नाही तर काय होईल, तर तुम्ही मदतीला आला नाही तर आम्ही दोघी जीव देईल. आता ऊर्जाला प्रश्न पडलाय की ते सेशन महत्वाचं आहे, या सेशनमध्ये थांबणं गरजेचं आहे, तीर्था महत्वाची आहे. पण अचानक हा सगळा गोंधळ जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र इकडे ऊर्जा विचार करू लागते. ऊर्जा म्हणत असते की आता काय करू, कारण ऊर्जाला कळत नाहीये की कोणत्या गोष्टी कशा सोडवायच्या. मग सगळेजण बाहेर एकत्र जमलेले असतात. आज घरातच सगळ्यांनी थांबायचंय असं आजीने सांगितलेलं असतं आणि सगळे एकत्र जमलेले असतात. ऊर्जा मात्र पर्स घेऊन निघालेली असते. दिव्या तिथे येते आणि दिव्या म्हणते की काय आहे, म्हणजे तू पर्स घेऊन कुठे चाललीस? नाही, मला कळेना म्हणून विचारते, असं जेव्हा दिव्या विचारते तेव्हा ऊर्जा तिथेच असते. सगळेजण विचारतात की काय चाललंय हे, तू कुठे चालली? ऊर्जा मात्र म्हणत असते की माझं एक काम आहे, तर मी ते काम करून येते ना, खूप अर्जंट आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की डॉक्टर 11 वाजता येणार आहेत आणि तीर्थाने स्वतः सांगितलेलं आहे की तिला ऊर्जासोबत हवी आहे. आता विजयाचा गोंधळ सुरू झालेला असतो. विजयाला हे सगळंच हवं असतं. ती म्हणत असते बघितलं ना, नाही तीर्था तूच बघ बाई, तुझी वहिनी तुला सुजासोबत हवी होती ना सेशनला, पण तिच्यासाठी तिची बाहेरची कामं महत्वाची आहेत. आता ती बाहेर निघालेली आहे. तुझ्या लक्षात येतंय का या सगळ्या गोष्टींचे काय परिणाम होणार आहेत? असं म्हणत तीर्थाला आता भरीस पडायचं काम तिचं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की अहो सासूबाई ऐकून तरी घ्या तुम्ही, असं काय बोलताय? तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा काय झालंय, मी येऊ का, आपण दोघं जाऊयात का? तेव्हा ऊर्जा तयार होते. शेवटी आदित्य म्हणतो की ऊर्जा मला काय वाटतंय माहितीये का, तू इथे थांब, मी जाऊन येतो. तेव्हा ती म्हणते की नाही आदित्य दादा, मलाच जावं लागेल. मग काम काय आहे तुझं? मग ऊर्जा सांगायला सुरुवात करते की कोर्टाच्या बाहेर मला एक बाई भेटलेला, त्यांच्या मुलीला केमिकल, जे फॅक्टरीतलं केमिकल असतं ते पाण्यातून पोटात गेल्यामुळं, शरीरात तिच्या गेल्यामुळं तिच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत आणि ती मुलगी चक्कर येऊन पडली आहे. त्यांच्या मदतीला जाणं गरजेचं आहे. विजयाला खूप राग येतो. विजय म्हणते की काय हे, म्हणजे या घरातल्या मुलीची अवस्था काय झाली हे नाही दिसत आहे तुला, पण लोकांच्या मुलीच्या मदतीला जाणं हे मात्र तुला दिसतंय. असं म्हणत पुन्हा आता ऊर्जावरती तोंडसूक घ्यायला हिने सुरुवात केलेली असते. ऊर्जा म्हणत असते की अहो सासूबाई एकदा ऐकून तरी घ्या ना माझं, असं म्हणत ऊर्जा बोलत असते. आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की ऊर्जा म्हणते की मी लगेच जाते आणि येते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की जाऊ दे तिला, काम आहे तिचं, तिनं सांगितलंय ना लगेच जाऊन येते म्हणून, मग एवढं सगळं गोंधळ घालायची गरज काय आहे, असं हर्षवर्धन सांगतो. तेव्हा दिव्या म्हणते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आम्हाला बाहेर नाही जाऊ द्यायचं आणि तिला जाऊ द्यायचं, आणि नियम तुमचे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हो नियम असतात बरोबर आहे, पण कधी काही नियम बदलावे लागतात, काही गोष्टींसाठी नियम बदलणं गरजेचं असतं, असं हर्षवर्धन सांगतो. तेव्हा मात्र हे सगळेजण पाहत असतात आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं आणि मग शौर्य म्हणतो की मी पण जातोय ऊर्जासोबत. आता शौर्य जातोय म्हटलं की हर्षवर्धनला राग येतो. हर्षवर्धन म्हणतो की तू कुठेही जायचं नाहीये, दाभोळकर केसची फाईल मी तुला दिलेली होती, त्याचं काय झालंय ते सांग, कारण प्रत्येक वेळेस तुला काम करायचंच नसते, कारण तुझ्या डोक्यात फक्त तुझी बायको, तू बायकोचा अंगरक्षक म्हणून राहतोय. तेव्हा शौर्य म्हणतो की डॅड असंही ऑफिसला जायचं नाहीये, तर आज मी जातो तिच्यासोबत, तिला तर गरज लागेल ना, तेवढंच ऊर्जा पण लवकर पोहोचेल माघारी, असं शौर्य सांगत असतो. पण हर्षवर्धन त्याला सांगू लागतो की नाही, कसे वकिलाने प्रत्येक वेळेस सतर्क राहिलं पाहिजे आणि तीर्थाचा हा सेशन झाला की एक नवीन केस आलेली आहे, आपल्याला तिथे जायचंय. त्यावरती शौर्यला राग येतो. शौर्य म्हणू लागतो की डॅड हे प्रत्येक वेळेस काय चाललंय, म्हणजे ऊर्जासोबत जर मी कुठं जायचं म्हटलं की लगेचच नवीन केस येते आणि मला त्या केसमध्ये घेतलं जातं, आणि मी ऊर्जासोबत जायचं म्हणलं की नवीन काम लागतं, पेंडिंग कामाचे आपल्याला टायमिंग असतं आणि ते पूर्ण करायचे असतात, हे सगळं तुम्ही मला करायला लावता, हे सगळं मला माहिती आहे. पण डॅड एक गोष्ट लक्षात येते का, हे वारंवार घडतंय, हे चुकतंय, हे तुमच्या पण लक्षात आलेलं असेल, कारण तुम्हाला असं वाटत असेल की काहीही झालं तरीही ऊर्जासोबत मी जायचं म्हटलं की या गोष्टी घडत असतात. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य ठीक आहे मी जाते, असं म्हणत ऊर्जा जायला निघते. ऊर्जाला माहिती असतं की काही झालं तरीही आता सध्या आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे, आपण जर तिथं गेलो नाही तर प्रॉब्लेम क्रिएट होतील, म्हणून ऊर्जाने विचार न करता आता डायरेक्टली निघायची तयारी दाखवलेली असते. आणि ऊर्जा मात्र
धावतच निघालेली असते. आणि त्याचवेळी इकडे शौर्य मात्र म्हणत असतो की ऊर्जा काळजी करू नकोस. इकडे पाटोळेंचा फोन आता युवराजला येत असतो. तेव्हा युवराज म्हणतो की मी तर यांना शब्द दिला होता, पण हे सगळं काय चाललंय? होईल का माझ्याकडून हे सगळं? मला जमणार आहेत का या गोष्टी? पैसे तर मी घेतलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस काय आहे हे सगळं? काय आहे? आणि त्याच वेळी ते बोलत असतात. आणि इकडे पाटोळेंना तेवढ्यात त्याच्या मोबाईलवरती एक लोकेशन येतं आणि सांगितलं जातं की या लोकेशनला ये, एकटाच ये, सोबत कोणाला आणू नको, हे सुद्धा सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे पाटोळेंना आता फोन करून तो सांगू लागतो की हो, मला ना एक लोकेशन मिळालेलं आहे आणि त्या लोकेशनवरती मला बोलवलेलं आहे, मला तिकडे जावं लागेल. तेव्हा ते सांगू लागतात की हो, तू नक्की जा, काहीच हरकत नाही आहे, हे सुद्धा सांगितलं जातं. आणि तिथं गेल्यावर त्याच्याशी बोलून घे, त्याच्याशी बोलून झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी काय घडत आहेत, काय होतंय, ह्या सगळ्याचा अंदाज घे, असं सुद्धा त्याला सांगितलं जातं. तेव्हा तो म्हणतो की हो नक्कीच, असं म्हणत त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे दिव्याला. दिव्याला ह्या गोष्टी पटतच नसतात. दिव्या म्हणत असते की नाही, काही झालं तरीही हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, ते थांबलं पाहिजे, कारण आता ऊर्जा गेली म्हणजे ऊर्जा परत येणारच नाहीये. आता इकडे घरी एक वेगळाच प्रॉब्लेम झालेला असतो. डॉक्टर अंजली कोणत्याही क्षणी येऊ शकतात. आणि मग इकडे दिव्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. ऊर्जा अजून कधी येणार, मग तयारी कधी करणार? आणि मग इकडे लगेचच सांगायला सुरुवात करते तीर्था की मी दिव्यावेणीने, ऊर्जावेणीने सगळी तयारी केलेली आहे, असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळेस आता ऊर्जाने तयारी केलेली आहे म्हटल्यानंतर विजया गप्प राहते. तेव्हा दिव्या म्हणत असते, मी केली असते ना तयारी, त्यात काय एवढं? त्यावरती लगेचच बोलणं सुरू झालेलं असतं, ते म्हणजे दिव्याचं. दिव्याला लगेच तोंडावर पाडत आता बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे आदित्य. आदित्य म्हणतो की बरोबर आहे, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आदित्यच्या डोक्यात विचार येतात आणि आदित्य सांगू लागतो की मला मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टी, पण दिव्या, तू कोणतं काम करू शकतेस ह्याचा विचार कर बरं. म्हणजे याच्या आधी तू कधी काही केलेस का? असे प्रश्न आता जेव्हा विचारले जातात तेव्हा मात्र आता इथे उपस्थित राहिलेला असतो तो म्हणजे शौर्य. शौर्य म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, म्हणजे मला कळेल का या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय आहे, असं शौर्य बोलत असतो. तेवढ्यातच डॉक्टर अंजली तिथे पोहोचलेले असतात. आणि डॉक्टर अंजली तिथं आल्यानंतर मात्र आता सगळेजण तिथं आहेत. मग लगेचच कुमुदिनी मॅडम तिथे जातात आणि म्हणतात की डॉक्टर अंजली तुम्ही आलात. डॉक्टर अंजली आलेले आहेत हे पाहून खरं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं, छान वाटलेलं असतं. सगळेजण त्यांच्याशी बोलत असतात. मग ही तीर्था, हिचंच आपल्याला सेशन घ्यायचं आहे हे सांगितलं जातं. हर्षवर्धनला तर तू ओळखतेस. आणि मग हर्षवर्धन सुद्धा तिच्याशी बोलतो आणि मग सेशनला सुरुवात करायची आहे असं ठरतं. पण थोडा वेळ लागेल आणि तो वेळ म्हणजे तीर्थासोबत तुम्ही सांगितलेली एक व्यक्ती हवी आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आमची धाकटी सून शौर्याची बायको आहे. मग शौर्याची बायको एकदा आली की आपण ह्या सेशनला सुरुवात करूया असं सांगितलं जातं. तेव्हा कुमुदिनी मॅडम खूप आनंदात असतात, आपल्या ऊर्जाचं कौतुक करत असतात. तेव्हा तीर्था आता घाबरलेली असते. तीर्थाला भीती वाटायला सुरुवात होते. तीर्थाला कळत नाहीये की हे काय, ऊर्जावाहिनी कधी पोहोचणार आहे, ऊर्जावाहिनी जर पोहोचलीच नाही वेळेवर तर काय होईल, असे अनेक प्रश्न तिच्या पुढे उभे राहिलेले असतात आणि ती खूप घाबरत असते. इकडे ऊर्जा मात्र एका प्रॉब्लेममध्ये अडकलेली असते. दिव्या म्हणते की काय माहिती आता ऊर्जा येईल का नाही ते, म्हणजे हा सेशन संपेपर्यंत जर ती आली तर नशीब, जर ती आली नाही तर काय करायचं, असा प्रश्न आता दिव्याने उपस्थित केलेला असतो. कारण दिव्याला माहितीये की तीर्था च्या बाबतीत तिला महत्त्व दिलेलं नाहीये आणि असंही तीर्थाची आई आता ऊर्जात झालेली आहे असं म्हणत तिने वेगळाच बॉम्ब फोडलेला असतो. त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे आदित्य सगळेजण तिथं असतात आणि ऊर्जा येईल, वेळेवर ऊर्जा येईल असं सगळेजण एकमेकांना सांगत असतात. तर इकडे आजी सुद्धा म्हणत असतात की हो ऊर्जा येईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये, ती पोहोचेल इथे, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि त्याच वेळी डॉक्टर म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, आपल्याकडे वेळ तेवढा, होईल मॅनेज, आपल्याला काही विचार करायची एवढी गरज नाहीये असं सुद्धा सांगितलं जातं. आणि मग मात्र
इकडे आता सगळेजण विचार करत आहेत, ऊर्जा घाईघाईत निघाली, ऊर्जा अजून त्या लोकेशनला पोहोचलेलीच नाहीये. त्यामुळं ऊर्जाने रिटर्न यायचा प्रश्नच उभा राहत नाहीये. कारण ऊर्जा अजून जर पोहोचलेलीच नसेल तर ती माघारी कशी येणार. ऊर्जा आता तिथे पोहोचते, त्या मावशींना भेटते. त्या म्हणतात की बघितलं का काय झाले, माझ्या मुलीची ही अवस्था झालेली आहे, त्याला जबाबदार कोण. म्हणजे ऊर्जा एक वकील आहे, ती मदत करायला तयार आहे. तर या बाईने आता सगळ्याच गोष्टींमध्ये इकडे ऊर्जालाच दोषी ठरवून एक मोठं कांड केलेलं आहे. पण ऊर्जा तरीही त्या बाईची समजूत घालत आहे, त्यांना म्हणत आहे की अहो बरोबर आहे तुमचं सगळं, मला सगळं पटतंय, पण जरा तुम्हीही समजून घ्या ना, असं ऊर्जा त्यांना सांगत असते. आणि ऊर्जा म्हणते काळजी करू नका, मी आहे ना इथे, होईल सगळं व्यवस्थित होईल, असं सुद्धा आता ऊर्जाने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता ऊर्जा त्यांच्या मुलीला घेऊन हॉस्पिटलला जायला निघते. कारण ऊर्जाला माहिती आहे की लवकरात लवकर तिच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. एकदा का तिच्यावर ट्रीटमेंट झाली तर पुढच्या गोष्टी व्यवस्थित करता येतील. मग ऊर्जा त्यांना म्हणते की चालेल. आणि ऊर्जा त्यांना आधार देत असते. ती म्हणते की आता आपण पहिलं मी एक कॉल करते घरी आणि त्यानंतर आपण औषध आणायला जाऊया, असं म्हणत ऊर्जाने फोन करायला घेतलेला असतो. त्या मावशीसुद्धा चहाच्या टपरीवाल्याकडे गेलेल्या असतात. आणि जेव्हा ऊर्जा फोन करते आणि नेमकं त्याच वेळेस इकडे ती मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध पडते, अक्षरशः जमिनीवरती कोसळते. ऊर्जाचा फोन तसाच चालू राहतो. ऊर्जा धावत त्या मुलीच्या जवळ येते. इथे डॉक्टरांनी आता सेशनला सुरुवात करायचं आहे असं सांगितलेलं असतं. ऊर्जा अजून पोचलेली नसते. नक्की काय प्रॉब्लेम झालाय हे माहीत नसतं. आणि दिव्या मात्र आगीत तेल ओतायचं काम करत असते. विजयाचा पारा चढलेला असतो. शौर्यही काळजी करत असतो. शौर्य फोन लावत असतो, पण ऊर्जा काही कॉल रिसीव्ह करत नाही. शौर्य म्हणत असतो सेशनपेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मला वाटणारी तुझी काळजी, त्यामुळं लवकरात लवकर तू फोन उचल, असं म्हणत तो तिला वारंवार फोन लावत आहे. आणि त्याच वेळी इकडे आता ती मुलगी चक्कर येऊन पडल्यामुळं ऊर्जाला आता कळायचं बंद झाले. ऊर्जाला फक्त एवढंच माहिती आहे की लवकरात लवकर मला हॉस्पिटल गाठलं पाहिजे आणि हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. आणि त्यासाठी ऊर्जाची चाललेली ही धावपळ आहे. पण घरी मात्र आता वेगळाच गैरसमज झालेला आहे. घरातल्यांना असं वाटू लागले की ऊर्जाला जबाबदारीच घ्यायची नव्हती, म्हणून ऊर्जाने हे सगळं केलेलं आहे. पण ऊर्जा ज्या प्रॉब्लेममध्ये अडकली आहे तो प्रॉब्लेम इतका मोठा आहे की ऊर्जा त्यातनं बाहेर कशी पडणार हे सुद्धा ऊर्जाला माहीत नाही आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.